Hello students, today we are going to learn a grammar question called use not only but also. It is basically a conjunction. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामरमधील नॉट ओनली बट ऑल्सो हा प्रकार शिकणार आहोत. हे एक कंजंक्शन आहे. याचा वापर दोन वेगळ्या गोष्टींमधील समानता दाखवण्यासाठी केला जातो. याचा अर्थ केवळ हेच नाही तर ते सुद्धा असा आहे. परीक्षेत सीन किंवा अनसीन पॅसेजेसच्या प्रश्नांमध्ये A4 या प्रश्नामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. एखादे वाक्य किंवा दोन वाक्ये देऊन यूज नॉट ओनली बट ऑल्सो अशी सूचना दिलेली असते. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वाक्यरचनेचा वापर आपण पत्रलेखन, पॅरेग्राफ रायटिंग, समरी रायटिंग इत्यादी प्रकारच्या लेखी उत्तरांसाठी केल्याने लेखन प्रभावी होण्यासाठी मदत होते. बोलताना देखील अशा वाक्यरचनांचा उपयोग केल्याने ऐकणाऱ्यावर चांगले इम्प्रेशन पडते. आता लेखी परीक्षेत या प्रकारची रचना कशी करायची ते पाहूया. दिलेल्या वाक्यात एकाच जातीचे दोन शब्द म्हणजे दोन नाउन्स, दोन वर्ब्स, दोन ॲडजेक्टिव्स किंवा दोन ॲडवर्ब असतील ते शोधायचे. म्हणजे दोन वेगळे भाग कोणते, दोन वेगळ्या गोष्टी कोणत्या हे कळेल आणि त्यांच्याबाबत कोणती समानता सांगायची आहे ते पाहायचे. किंवा असे जमत नसेल तर समान भाग कोणता ते शोधून काढायचे. म्हणजे वेगळा भाग कोणता ते आपोआपच कळेल. वाक्यातील दोन वेगळ्या गोष्टींपैकी पहिल्या पूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या पूर्वी बट ऑल्सो वापरावे. आता आपण कर्त्यामध्ये बदल असणारी काही उदाहरणे पाहूया. राधिका इज क्लेव्हर, सोनाक्षी इज क्लेव्हर टू असे वाक्य आपल्याला दिले आहे. आता या वाक्यामध्ये काय कॉमन आहे तर दोन्ही वाक्यांमध्ये इज क्लेव्हर ह्या दोन गोष्टी कॉमन आहेत. वेगळं काय आहे तर राधिका आणि सोनाक्षी. नियमाप्रमाणे आपल्याला टू काढूनच टाकायचं आहे. म्हणजे उत्तर होईल नॉट ओनली राधिका बट ऑल्सो सोनाक्षी इज क्लेव्हर. म्हणजे ज्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत राधिका आणि सोनाक्षी त्यातल्या पहिल्या पूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या पूर्वी बट ऑल्सोचा वापर करून आपण हे वाक्य बनवले. दुसरं उदाहरण पाहूया. ही बिगॅन टू थिंक हिज ब्रदर बिगॅन टू थिंक. आता याच्यामध्ये बिगॅन टू थिंक हे सेम आहे आणि कर्ते दोन वेगळे वेगळे आहेत, ही आणि हिज ब्रदर. मग पहिल्या कर्त्यापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या कर्त्यापूर्वी बट ऑल्सो. म्हणजे वाक्य कसं होईल नॉट ओनली ही बट ऑल्सो हिज ब्रदर बिगॅन टू थिंक. म्हणजे जी गोष्ट कॉमन आहे, दोन वेळा वापरलेली आहे, ती आपण एकदाच वापरणार आहोत. अशा पद्धतीने इथे नॉट ओनली ही बट ऑल्सो हिज ब्रदर बिगॅन टू थिंक असे उत्तर होईल. द हिंदूज सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ दिवाळी. अदर कम्युनिटीज ऑल्सो सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ दिवाळी. आता याच्यामध्ये द हिंदूज आणि अदर कम्युनिटीज ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सेम काय आहे सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ दिवाळी. हे दोन वेळा एवढं वापरलेलं आहे, ते आता आपण एकदाच वापरणार आहोत. आणि ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या पहिल्या पूर्वी नॉट ओनली, दुसऱ्या पूर्वी बट ऑल्सो. आता या वाक्यामध्ये ऑल्सोचा वापर केलेला आहे दिलेल्या वाक्यात. तो दिलेल्या वाक्यातला ऑल्सो काढून टाकायचा आहे. टू, ऑल्सो यासारखे शब्द आपण काढून टाकणार आहोत. मग उत्तर काय होईल नॉट ओनली द हिंदूज बट ऑल्सो अदर कम्युनिटीज सेलिब्रेट द फेस्टिवल ऑफ दिवाळी. ही झाली कर्ते वेगवेगळे असणारी वाक्ये. आता आपण कर्ते समान पण क्रियापदे वेगळी असणारी वाक्य पाहूया. ही लेफ्ट हिज जॉब, ही मूव्ड टू मुंबई. आता दोन क्रिया आहेत इथे, लेफ्ट हिज जॉब आणि मूव्ड टू मुंबई. ह्या दोन वेगळ्या वेगळ्या क्रिया आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत. आणि समान काय आहे तर ही हा कर्ता समान आहे. मग जे समान आहे दोन वेळा वापरलेलं होतं ते आता आपण एकदा वापरणार आहोत. आणि ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या दोन वेगळ्या गोष्टींपैकी पहिल्या पूर्वी नॉट ओनली, दुसऱ्या पूर्वी बट ऑल्सो. मग ही हा कर्ता आहे म्हणून वाक्याच्या सुरुवातीला तो येणार. ही पहिली क्रिया लेफ्ट हिज जॉब, त्याच्यापूर्वी नॉट ओनली, म्हणून ही नॉट ओनली लेफ्ट हिज जॉब बट ऑल्सो मूव्ड टू मुंबई असं उत्तर होईल. ही अपोज्ड द कास्ट सिस्टम, ही स्टूड अगेन्स्ट सोशल इव्हिल्स.
परत एकदा इथे ही हाच कर्ता आहे आणि याच्या दोन वेगळ्या वेगळ्या क्रिया आहेत. कोणत्या आहेत त्या? तर अपोज्ड द कास्ट सिस्टम आणि स्टूड अगेन्स्ट सोशल इव्हिल्स. मग ही हा कॉमन एकच राहील, ही नॉट ओनली आणि पहिली क्रिया अपोज्ड द कास्ट सिस्टम बट ऑल्सो स्टूड अगेन्स्ट सोशल इव्हिल्स. अशा पद्धतीने इथे आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करणार आहोत. पुढे गेम्स हार्डन द चिल्ड्रन, दे एनेबल देम टू एन्ड्युअर द वेदर. हे वाक्य वाचल्यानंतर ही दोन्ही वाक्य एकमेकाशी संबंधित आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. गेम्स हार्डन द चिल्ड्रन, इथे सब्जेक्ट काय आहे तर गेम्स हा आहे. गेम्सची पहिली क्रिया काय आहे? हार्डन द चिल्ड्रन. आता क्रिया आणखीन एक वेगळी सांगितली जाणार आहे त्यांच्याविषयी. पुढच्या वाक्यामध्ये गेम्स हा शब्द वापरला नाही आहे, तर गेम्सच्या ऐवजी प्रोनाउन वापरला आहे दे. पण दे गेम्सचंच रेफरन्स देतं, म्हणून ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. दे एनेबल देम टू एन्ड्युअर द वेदर, म्हणजे गेम्सची दुसरी क्रिया कोणती सांगितली? तर एनेबल देम टू एन्ड्युअर द वेदर. मग ज्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या पहिल्यापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्यापूर्वी बट ऑल्सो, आणि गेम्स हा सब्जेक्ट पहिल्यांदा एकदाच वापरायचा आहे, देला परत त्याला रिपीट करायचं नाही आहे. तर गेम्स नॉट ओनली हार्डन द चिल्ड्रन बट ऑल्सो एनेबल देम टू एन्ड्युअर द वेदर. अशा पद्धतीने इथे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर होईल. आता आपण कर्मामध्ये फरक असलेली वाक्ये पाहूयात. कर्मामध्ये फरक असलेल्या वाक्यांमध्ये कर्ता आणि क्रियापद दोन्ही समान असतात. शी राइट्स अ लेटर, शी राइट्स अ प्ले. या दोन वाक्यांमध्ये कर्ता शी हा समान आहे. राइट्स हे क्रियापद दोन्हीकडे समान आहे, पण लिहिण्याची जी क्रिया आहे ती ज्याच्यावर झाली आहे ते कर्म मात्र दोन्ही वाक्यामध्ये वेगवेगळं आहे, अ लेटर आणि अ प्ले. म्हणून आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेला कर्ता आणि क्रियापद एका ठिकाणी एकत्र वापरणार आहोत. शी राइट्स, त्यानंतर नॉट ओनली पहिलं वेगळं भाग अ लेटर, मग बट ऑल्सो आणि मग अ प्ले दुसरा वेगळा भाग. वाक्य होईल शी राइट्स नॉट ओनली अ लेटर बट ऑल्सो अ प्ले. वी हॅव लक्ष्मी, वी हॅव दुर्गा. या वाक्यामध्ये वी हॅव हे सब्जेक्ट आणि वर्ब सेम आहेत. यातला ऑब्जेक्ट लक्ष्मी आणि दुर्गा हे वेगवेगळे आहेत. मग आपण वी हॅव कॉमन घेणार आहोत. वी हॅव लक्ष्मीच्या आधी नॉट ओनली, दुर्गाच्या आधी बट ऑल्सो. वी हॅव नॉट ओनली लक्ष्मी बट ऑल्सो दुर्गा. आता आपण विशेषणामध्ये फरक असलेली वाक्ये पाहूया. विशेषणात फरक असलेली वाक्ये त्यात सुद्धा कर्ता आणि क्रियापद, सब्जेक्ट आणि वर्ब कॉमन असतात. रोहन वॉज रिच, रोहन वॉज पॉवरफुल. रोहन वॉज सब्जेक्ट आणि वर्ब कॉमन आहेत. रिच आणि पॉवरफुल ही त्याची दोन ॲडजेक्टिव्ज आहेत, विशेषण आहेत, कॉम्प्लिमेंट्स आहेत या वाक्यामध्ये त्याला मिळालेली. तर आपल्याला आता ते दोन वेगळे आहेत, त्यातल्या पहिल्यापूर्वी नॉट ओनली, दुसऱ्यापूर्वी बट ऑल्सो वापरून ही वाक्य बनवायची आहेत. रोहन वॉज कॉमन असेल. रोहन वॉज नॉट ओनली रिच बट ऑल्सो पॉवरफुल. पुढचे एक्झाम्पल. आय एम फीलिंग हॅपी, आय एम फीलिंग ग्रेटफुल. आय एम फीलिंग कॉमन आहे. काय आहेत फीलिंग्स, ॲडजेक्टिव्ह काय आहेत तर हॅपी आणि ग्रेटफुल. मग ह्या हॅपीच्या पूर्वी नॉट ओनली, ग्रेटफुलच्या पूर्वी बट ऑल्सो आणि आय एम फीलिंग कॉमन घ्यायचं आहे. आय एम फीलिंग नॉट ओनली हॅपी बट ऑल्सो ग्रेटफुल. द पीपल वेर गुड, द पीपल वेर लॉयल. द पीपल वर नॉट ओनली गुड बट ऑल्सो लॉयल. काय केलं आपण? द पीपल हा सब्जेक्ट आहे, वर हे वर्ब आहे आणि गुड लॉयल ह्या दोन ॲडजेक्टिव्हजना आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोनी जोडायचं आहे. द पीपल वर नॉट ओनली गुड बट ऑल्सो लॉयल.
ही सर्व उदाहरणे आपण 2 वाक्यांच्या बाबत असलेली पाहिली. आता जर दिलेले वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असेल, म्हणजे 2 वेगवेगळी वाक्य न देता एकच वाक्य आहे, पण त्या वाक्यामध्ये 2 वेगळ्या गोष्टी आणि काही समान गोष्टी असतील, तर आपण त्याच्यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर कसा करायचा ते आता पाहूया. अशा वेळेस दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं तरी कंजंक्शन वापरलेलं असतं. मग ते अँड असेल किंवा ॲज वेल ॲज असेल. अशा वाक्यांमध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरणे जास्त सोपे राहील. ज्या ठिकाणी ॲज वेल ॲज किंवा अँड वापरलेले आहे त्या ठिकाणी बट ऑल्सो वापरायचे आहे. ॲज वेल ॲज आणि अँड काढून टाकायचे आहे आणि त्या जागी आपण बट ऑल्सोचा वापर करणार आहोत. ज्या 2 वेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे ज्याला अँडने किंवा ॲज वेल ॲजने जोडले आहे, त्यातली जी पहिली गोष्ट आहे त्याच्यापूर्वी नॉट ओन्ली वापरायचे आहे. अँडच्या जागी बट ऑल्सो वापरल्यामुळे आपोआपच दुसऱ्या गोष्टीपूर्वी बट ऑल्सो येते. आता उदाहरणे पाहू म्हणजे आणखीन जास्त लक्षात येईल. ही लेफ्ट हिज जॉब अँड मूव्ड टू चेन्नई. ही लेफ्ट हिज जॉब अँड मूव्ड टू चेन्नई. आता ह्याच्यामध्ये ही एवढी एकच गोष्ट कॉमन आहे. अँडच्या जागी आपण जेव्हा बट ऑल्सोचा वापर करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की मूव्ड टू चेन्नई ही एक क्रिया आहे, म्हणजे फक्त सब्जेक्ट एवढंच याच्यामध्ये कॉमन आहे. मग अँडच्या आधी काय आहे, लेफ्ट हिज जॉब, तर ही पण एक क्रिया आहे, म्हणजे लेफ्ट हिज जॉबच्या आधी नॉट ओन्ली आणि मूव्ह टू चेन्नईच्या आधी बट ऑल्सो यायला पाहिजे. म्हणजे अँडच्या जागी बट ऑल्सो घ्यायचा, अँड काढून टाकायचा आणि लेफ्ट हिज जॉबच्या आधी नॉट ओन्ली आणि सगळ्यात आधी सुरुवातीला करता ही. म्हणजे उत्तर काय होईल, ही नॉट ओन्ली लेफ्ट हिज जॉब बट ऑल्सो मूव्ड टू चेन्नई. आय विल वर्क अँड स्वेट फॉर अ ग्रेट विजन. यात अँडच्या जागी बट ऑल्सो वापरायचं आहे. आय विल हे कॉमन असणार आहे. वर्क अँड स्वेट फॉर अ ग्रेट विजन यामध्ये बट ऑल्सोचा वापर केला की बट ऑल्सो स्वेट फॉर अ ग्रेट विजन. मग राहिलं काय वर्क, तर वर्कच्या आधी आपण नॉट ओन्ली वापरणार आहोत. आय विल नॉट ओन्ली वर्क बट ऑल्सो स्वेट फॉर अ ग्रेट विजन. They got him arrested on the charges of committing a theft and setting a house on fire. याच्यामध्ये they got him arrested on the charges of हे कॉमन आहे. आणि कोणत्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत तर committing a theft and setting a house on fire. अँडच्या जागी बट ऑल्सो येणार आहे आणि committing a theftच्या आधी नॉट ओन्ली घालायचं आहे. मग उत्तर होईल दे गॉट हिम अरेस्टेड ऑन द चार्जेस ऑफ नॉट ओनली कमिटिंग अ थेफ्ट बट ऑल्सो सेटिंग अ हाऊस ऑन फायर. द मेजर ड्युटीज आर परफॉर्म बाय ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स. टूर ऑपरेटर्सच्या आधी अँड आहे, तिथे बट ऑल्सो येणार आहे. आणि टूर ऑपरेटर्स सारखंच काय आहे अँडच्या आधी तर ट्रॅव्हल एजंट्स, म्हणून ट्रॅव्हल एजंट्सच्या आधी नॉट ओन्ली येणार आहे. द मेजर ड्युटीज आर परफॉर्म्ड नॉट ओन्ली बाय ट्रॅव्हल एजंट्स बट ऑल्सो टूर एजंट्स. ही टेंडेड हिज प्लांट ॲज वेल ॲज लेबर्ड ओव्हर हिज टास्क. आता यात ॲज वेल ॲजचा वापर झाला. ॲज वेल ॲजचा वापर अँड सारखाच आहे, तर आपण त्याच्या जागी बट ऑल्सो वापरणार आहोत. बट ऑल्सो लेबर्ड ओव्हर हिज टास्क. ही कॉमन आहे. मग ही नॉट ओन्ली टेंडेड हिज प्लांट बट ऑल्सो लेबर्ड ओव्हर हिज टास्क. अशा पद्धतीने या वाक्यामध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. आता तुम्हाला इथे काही वाक्य दिसत आहेत. या वाक्यांमध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. यूज नॉट ओन्ली बट ऑल्सो. थँक्यू.